काय मंडळी, आलेत ना अंगावर रोमांच शहारे? एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नमस्कार मंडळी. ऋषी दादा, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यायला सांग. एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आमचा नवा जोश, नवीन रक्त आलंय टाळ्यांसाठी आग्रह करायला बर का. मंडळी, हे आत्ता जे पाहिलं आपण, हे नृत्य नव्हतं. हा तर देवीची शक्ती, करुणा आणि भक्तीची उर्मी याचा सुंदर आणि नेत्रदीपक प्रत्यय होता. अगदी खरं आहे ऋषी दादा. काय सांगू, प्रत्येक हालचालीत आक्रमकपणा, चेहऱ्यावरचं भावविश्व जोगतिणीचं परंपरा किती खोल आणि जिवंत आहे या कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणात, याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. आणि संत एकनाथांच्या शब्दांना ज्या ताकदीने यांनी अभिव्यक्त केलं ते पाहून अंगावर रोमांच उठले असतीलच. मंडळी, अशा कलाकारांची श्रद्धा पाहून नुसत्या टाळ्या नाही तर इतका मोठा आवाज झाला पाहिजे की मातेलाही इथे भक्तांची झंकार ऐकून यावंसं वाटलं पाहिजे. मंडळी, काटा आला की नाही जोगवा पाहताना? जोगव्याची उर्मी अशीच असते, भक्ती, तत्वज्ञान आणि शक्ती यांचं अनोखं मिश्रण. मंडळी, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राला अध्यात्म आणि भक्ती मार्गाची अगदी खरंय दादा. लाभलेली आहे. आणि भक्तीची गंगा वाहणारा असाच एक पवित्र प्रवास आता आपल्या समोर सादर होतोय. होय होय, पंढरीची वारी म्हणजे खरंच एक प्रवास, ज्यात थकवा नाही, तक्रार नाही, फक्त विठ्ठल नामाची गोडी आणि माऊलीची ओढ असते. वारी म्हणजे फक्त पायांनी चालण्याचा प्रवास नाही, तो तर मनानं विठ्ठलाकडे धावण्याचा ध्यास पर्व. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अगदी खरंय दादा. आणि या सुखात भिजताना त्यांच्या पावलांना ताल असतो, त्यांच्या जयघोषाला भक्ती असते आणि त्यांच्या भावनेत विसावा सुद्धा असतो बर का मंडळी. आणि वारकरी जेव्हा टाळ आणि मृदुंग धरतात तेव्हा सभोवताली फक्त एकच आवाज घुमतो, विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल. त्या आवाजात, त्या धुळीत, त्या वारीत मिसळलेली असते शेकडो वर्षाची परंपरा, अखंड भक्ती आणि अनंत प्रेम. आणि वारीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो वारीतलं रिंगण. हे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. माळशिरसमध्ये हे रिंगण नेहमीच होतं, ठीक आहे. आणि वारीचं रिंगण म्हणजे ऊर्जा, समाधिस्थ भक्ती आणि उन्माद यांची एकत्रित अनुभूतीच जणू. हो, धूळ उडवायची, वारकरी पळवायचे, टाळ मृदुंगांच्या ठोक्यावर त्यांच्या पावलांनी एकच लय घ्यायचा. तेव्हा जगातील कोणतीही कला इतकी सजीव वाटत नाही जितकी सजीव वारकरी पावलं वाटतात. आणि आज तेच पवित्र आणि भक्तिभावानं ओतप्रोत वारकरी पावली नृत्य आता आपल्या समोर सादर होत आहे. मंडळी, थोडंसं सहकार्य अपेक्षित आहे. समोर जी बालगोपाल बसलेत त्यांना थोडं बाजूला करा, कारण आमची वारकर मंडळी इकडनं तुमच्या भेटीला येत आहेत. कृपया तेवढं सहकार्य करा. ताई, थोडंसं बाजूला होऊन जा. धन्यवाद मंडळी. नृत्यातून ओसंडून वाहणारा भक्तिभाव अनुभवायला हवा, कारण या पावलांनी हजारो वारकऱ्यांना कथा सांगितलेली असते. मात्र मंडळी, तुम्ही तयार आहात ना? कारण या तालात आता तुम्ही पण वारकरीच होणार आहात. मनात विठ्ठल, हातात ठेका आणि ओठावर भक्तीचा जयघोष. चला तर मंडळी, एक क्षण तरी आपण पंढरीला जाऊया. सगळ्यांनी एकत्र उत्साहात आणि भक्तिभावात म्हणा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला मंडळी.
विठ्ठल